नमस्कार मित्रांनो. पहिला तुला हा बघा आमचं जेवण अजून होतं इकडं. आयुष राणे आणि अजित पाटील जेवण बनवतात. पण इकडं बघा ह्यांचं काय चाललंय आणि ह्यांचं काय चाललंय. हे लोकांच्या घरातल्या बिर्याणी बघतायत. बिर्याणी बघतायत लोकांच्या घरातली. तर भाव्याचं जेवण झालेलं आहे आता. रुपेश, अजित पाटील, आयुष राणे आणि मी. माझा आता उपवास आहे म्हणून तर मी उपवास झालाय, दुवादच आहे ना आज म्हणून तर हे खायला लागते मला. आणि ह्यांच्याकडे बघा अंड्याचा पोळा, वडी, पापड, चपाती आणि अजितला पश्चाताप झालाय कारण की ह्याच्या पोळ्यात कांदाच नाही आहे. छोटा पोळा झालाय. मला नवीन पोळा पाहिजे. हा अंडा परत भरून ठेवा. कवचित अंडा परत भरून ठेवायला सांगतोय. हाय गाईज, आज माझ्या अन्याय झालाय. हे मी सहन नाही करू शकत. पण नेक्स्ट टाइम मी नक्कीच कांदा टाकून पोळा करण्याचा प्रयत्न करेन. लवकर पाहिजे होता. कांदा हवाय काय? कांद्यानं वाढ लवकर पोळा पाहिजे होता त्याला म्हणून तर असं झालं. पदार्थ ऍड कसे केले माहिती काय? ह्याला बोललो मी काय हवाय काय कांदा बिंदा नको. डायरेक्ट टाकला नंतर तुझा घेतला. तुझ्या ह्याच्यात कांदा टाकला. मसाला म्हटलं टाकला, तिखट विकट झाला तर मला बोमटेल म्हणून मसाला नाही टाकला, फक्त कांदा टाकला. माझ्या ह्याच्यात कांदा टाकला, अंडा टाकला आणि मसाला पण टाकला. वा. अजित म्हणतो कवचित अंडा परत भरून ठेवा. त्याला दुसरा अंडा पाहिजे. काय करायचं सांगा तुम्हीच. सुरुवातीला कुणी? This carrot. This is no meat. Yeah, the salt. This is carrot. बघू. It's fair. बघू. No. हम ना. No. Taste. No. I just wanna taste this. This is a. Don't touch my poda. Okay. You are blogger. It's not fair. You are. During उपवास. Is your उपवास today? येस ब्रो. Nice bro. Today नहीं. Yesterday. Yesterday. Today. yesterday no उपवास. yesterday no उपवास तुझा तरी कधी उपवास असतो? नसतो मला. मी पकडतच नाही. उपवास आहे मी, देवाला माहिती आहे. 3 गोकुळाष्टमीचे उपवास झाले पूर्ण जिरले माझे पूर्ण. जिरली? दुसऱ्या दिवशी गोपाळ घालायला देवाला माहिती आहे. मी बघती उपवास तोडतो. मनात एवढी पाप आहेत ना, पाप आमच्या नाही, देवाला माहिती आहे. आठवड्याभराचं सूट एकदाच काढून घेतो. कोण तू असलं रे कशाबद्दल? हा? हाय गाईज, सो फायनली आपला भात संपलेला आहे. त्याची तयारी थांबा, दाखवतो मला भांडी कशी घासतात. 2 hours later. भांडी घासतायत आपले ब्लॉगर. आज भांड्यावरती मला ठेवले रे. हे बरोबर नाही. उपवास करता तुम्ही आणि भांडी घासायला. भांडी तर घासायला पाहिजे तर जेवल्यावरती भांडी. आम्ही पण भांडी घासणार होतो आता. सगळ्यांची बारी आहे. हे बघा यांच्याकडे परत भांडी घासायचं आहेत. हे नाही दुपारी चपातीची भांडतायत चाले भांड्यावर. हा बघा रुपये घासून टाकी भांडी. कमॉन घासून टाक भांडी. ठीक आहे आपण दोघांनी करू काम. ओके ओके. काय आहे त्यांच्याकडे पण? अरे तिकडे काय आहे पण? एक मोठी कढई ठेवली. हा. कढईत वडे टाकताय. बाजूला मोठा भांडा आहे. त्या भांड्यात चिकनची थोडं दिसत आहे. चव सुटली चिकनची. हा बघा इकडं ताट तसं ठेवलं नाही. त्याला वाटलं चिकन वडे भेटतील. घासायला लागणार. ही पोरं पण काय आमची थोडी भांडी घासणार आहे. भांडी पण घासतो. भांडी घासली जातात मित्राची. काय वरती आणतात होता काय भांडी घासतो. ठीक आहे. हे आयुषने गावावरून लाडू आणलेत खास अजितसाठी. वरती चटणी आहे. दिसत नाहीस रे अजित. लाडू दाखव.
लाडू दाखव. एवढा स्लो मोशनला कशाला खातो? मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. मित्राने स्वतः आपली भांडी घासत असताना आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपण इथं वरती टेरेसवरती आलेले बसायला. जरा बघू शकता तुम्ही इकडं आयुष्याने इकडे अभ्यास करतायत थोडं. इकडं भावेश आहे. 1 hour later. आयुष्याने उतरलेत खाली. आता हळूहळू आपण पण जाऊयात. न्यूज चालू आहे, न्यूज चॅनल. अजित साहेब चॅटिंग करत आहेत आणि रुपेश अजून बिर्याणीची आठवण आहे त्यांना. खिडकीतून बाहेर बघतात. हे लवकर झोपतात आणि लवकर उठतात. लवकर उठतात, आंघोळ करतात आणि परत झोपतात. असे हे भावेश आणि बिर्याणीची वाट बघत बसलेत अजून. आमच्याकडे कलाकार आहेत एक एक एक. चला तर मग मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच समाप्त करूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट. गुड नाईट.